आणि आता एक संतापजनक बातमी. महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय आणि तोही मुंबई शेजारच्या मीरा भाईंदरमधनं. रेल्वे स्टेशनवर मराठी भाषेतनं उद्घोषणा का करत नाही असा जाब विचारणाऱ्या मराठी तरुणावरच मुजोरी करण्यात आली आहे. तिथल्या स्टेशन मास्तरनं या मराठी तरुणाला तब्बल 3 तास आपल्या दालनात डांबून ठेवलं. जिगर पाटील असं या तरुणाचं नाव आहे. मीरा भाईंदरमधला धक्कादायक प्रकार समोर आला. फक्त हिंदी आणि इंग्रजीला प्राधान्य का देता, मराठीची गळचेपी का करता असा सवाल या तरुणानं केला. त्यासाठी स्टेशन मास्तर बिपिन सिंग यांची भेट घेतली आणि या मराठी तरुणानं स्टेशन मास्टरकडे तक्रार वही सुद्धा मागितली. तेव्हा संतापलेल्या स्टेशन मास्टरने मराठी नहीं है तो हम क्या करेंगे असा उलटा सवाल केला आणि तो एवढ्यावरच थांबला नाही तर रेल्वे पोलिसांना बोलवलं. थांब तुला दाखवतो अशी धमकी दिली आणि यानंतर या मराठी तरुणाला त्याने आपल्या दालनात डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात येतोय. करायचं ना, सर्वात मोठा गुन्हा आहे, सर्वात मोठा गुन्हा आहे. मेंटली हॅरेसमेंट घ्या तुम्ही 2 घंटे. अरे नहीं किया भाई, मैं अपना काम कर रहा हूँ. 2 घंटे का बसवताय? सर्वात मोठा गुन्हा त्याला कायदा शिकवतो, कायदा माहिती नाही. या ऑफिसरला बोलवा ना, त्याने अभ्यास नाही केलेला. बोलवा त्यांना. त्यांच्यासमोर प्रकार घडला इथला आणि हे बोलतात की नाही हे तिकीटसाठी हा थांबला. त्यांनी कंप्लेंट केली. त्याच्यानंतर हे सर्व ऑफिसर आले इथे मला घ्यायला. वानखेडे साहेब ते त्यांना म्हणताय की अशी आपण तक्रार नाही करू शकत. ते त्यांना सांगतायत ते म्हणतात नाही लिहिले देखते कैसे काय हे काय आगाऊपणा हो. जबरदस्त म्हणजे कायद्याला तुम्ही एकदम हे करून टाकला. कायदा आहे की नाही राज्यामध्ये एवढं आम्हाला सांगा फक्त. जर कायद्याला गुंडाळलं या कायदा लोकांनी. तर या व्हिडिओच्या माध्यमातून गृहमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की बाबा कायदा नियम आहे, ते नियम प्रमाणे कारवाई केलं पाहिजे की नाही. एक सर्वसामान्य माणूस आला तुम्हाला तक्रार रूप मागितली, तक्रार द्या, संपला विषय. तो रोज तक्रार करू शकतो. आपण आमचं एक हे बोलतात तिकीट नव्हतं ना, आता यांना सांगितलं. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. त्यांच्याकडनं मनोज, नेमकं काय घडलंय? सौरभ, मराठी भाषेवरून मीरा भाईंदरमध्ये पुन्हा हा वाद उफाळलेला आहे. भाईंदर रेल्वे स्टेशनवर मराठी भाषेतून उद्घोषणा होत नसल्याचा आरोप या तरुणाने केलेला आहे. जिगर पाटील असं या तरुणाचं नाव आहे आणि या संदर्भात त्यांनी वेळोवेळी तक्रारी देखील केलेल्या आहेत. त्याच्या तक्रार कॉपी देखील आहेत. मात्र स्टेशनवर ह्याचं म्हणजे नियम आहे तो पाळला जात नाही आणि त्या संदर्भात पुन्हा काल तक्रार करत असताना या स्टेशन मास्तर म्हणून आहेत त्यांनी या तरुणाला तब्बल 2.5 तास त्या ठिकाणी बसवून ठेवलं आणि त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्याच्यावर 260 रुपयांचा दंड देखील ठोठावल्याचं आरोप करण्यात आलेला आहे. यावेळी या तरुणाने मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आहेत प्रमोद पार्टे यांच्याशी संपर्क साधला आणि हा घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या संदर्भातला पुन्हा जाब विचारला आणि तब्बल 2.5 ते 3 तासानंतर जिगर पाटील या मराठीचा आग्रह धरणाऱ्या तरुणाची स्टेशन मास्टर कडून सुटका करून घेण्यात आली. आपल्याला माहिती आहे या अगोदर देखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. मराठीमधून उद्घोषणा स्टेशनवर करावी अशी नेहमीच, आणि हा महाराष्ट्र आहे त्यामुळं मराठी तिथे कोणत्याही रेल्वे स्टेशनवर पहिला वापर झालेला पाहिजे किंवा इतर मराठी पाट्या असतील या संदर्भातले नियम असताना देखील रेल्वे प्रशासनाच्या काही मुजोर अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचे वेळोवेळी होत असतं आणि त्यानंतर अशा प्रकारच्या ह्या घटना घडत असतात. जिगर पाटील याच्या बाबतीत देखील अशीच घटना घडलेली आहे. हा तक्रार करण्यासाठी गेला असता त्याला उलट आमच्या कामात अडथळा आणतो अशा प्रकारचे त्याच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत आणि यानंतर त्यांनी जेव्हा आरपीएफच्या अधिकाऱ्यांना या जिगर पाटीलवर कारवाई करण्यासाठी सांगितली त्यावेळी आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्ही अशा प्रकारची त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करू शकत नाही असं देखील रेल्वेच्या स्टेशन मास्टरला सांगितलं. मात्र कुठेतरी मराठी तरुणाला किंवा मराठी भाषेचा हा अपमान करण्याचा
प्रयत्न होताना दिसतोय आणि त्यानंतर मराठी एकीकरण समिती आणि स्थानिक लोकांनी या बाबतचा जाब विचारल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. निश्चितच मनोज, यावर लक्ष ठेवून असतात असे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ.